मी डॉक्टर योगेश लक्कर, सचिव IMA छत्रपती संभाजीनगर। आज आपल्या सर्वांचे सेप्सिस कॉन्क्लेव्ह ही मराठवाडा लेवलची रिजनल सेप्सिसवर म्हणजे जंतू संसर्ग या विषयावर ठेवलेली कॉन्फरन्समध्ये सर्व डेलिगेटचं सर्वप्रथम स्वागत करतो। आणि सेप्सिस हा विषय फारच इम्पॉर्टंट आहे, वन ऑफ द लीडिंग कॉज ऑफ डेथ ऑल ओव्हर द वर्ल्ड। म्हणजे ज्यावेळेस एज रिस्क फॅक्टर्स असतो, ब्लड प्रेशर रिस्क फॅक्टर्स असतो, त्यासोबत ज्यावेळेस जंतू संसर्ग होतो तर त्यामध्ये ICU मध्ये त्याची मॉर्टॅलिटी किंवा डेथचं प्रमाण हे वाढतं। त्यामुळे लवकरात लवकर सेप्सिस ट्रीट करणं आणि त्याचं निदान करणं हे खूपच गरजेचं आहे। आणि त्या अनुषंगाने स्पेसिफिक अँटीबायोटिक देणं, बाकीचे अजून औषधं काही लागणार असेल ते देणं खूप गरजेचं आहे। आणि आपण हे सर्व त्याचा अवेअरनेस सर्व डॉक्टरांना, सर्जन्स, फिजिशियन्स दोन्ही फॅकल्टीजला व्हावा त्यासाठी आजची कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे। आणि हा अवेअरनेस झाला तर डेफिनेटली जो काही मृत्यूचं प्रमाण सेप्सिसमुळे होतं तर ते आपण डेफिनेटली कमी करू शकू। आणि यामध्ये अजून दुसरा पार्ट असतो की अँटीबायोटिक रेजिस्टन्स, म्हणजे आपण कुठेही अँटीबायोटिक सढळ हाताने जे आपले यूज होतात, जनरल प्रॅक्टिशनरही खूप हायर अँटीबायोटिक यूज करतात, ते पण आपण टाळणं गरजेचं आहे। कारण की ज्यावेळेस जास्त जंतू संसर्ग होतो त्यावेळेस हे जैविके किंवा अँटीबायोटिक्स आपल्याला प्रिझर्व करणं गरजेचं आहे। कारण ते आपण प्रिझर्व केले तरच आपल्याला हायली सिरियस पेशंटसाठी ते उपलब्ध असतील आणि त्यांचे जीव आपल्याला वाचवता येईल। त्या अनुषंगाने आज मराठवाडा लेवलची ही कॉन्फरन्स आपण ऑर्गनाईज केलेली आहे। आपले अध्यक्ष डॉक्टर अनुपम टाकळकर यांनी सुरुवातीलाच सेप्सिसवर ही कार्यशाळा, ही कॉन्फरन्स अरेंज करण्याचं आपल्याला हॉल आणि हे सर्व उपलब्ध करून दिले। आज थोडीशी त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आज याला येऊ शकले नाहीत, पण सचिव या नात्याने मी सर्वांचे स्वागत करतो। आणि आज आपल्याला ह्यासाठी मुंबईवरून रहेजा हॉस्पिटलचे डॉक्टर संजित शशीधरन, जे की रहेजा फॅमिलीचे फॅमिली फिजिशियन आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर अक्षय छल्लानी हे अपोलो हॉस्पिटलचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत, आणि डॉक्टर रणवीर हे ठाण्यावरून महावीर हॉस्पिटलचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे ICUचे, ते उपलब्ध झालेत। त्या व्यतिरिक्त आपल्याला आपले लोकल फॅकल्टीज डॉक्टर रमाकांत देमडे, जे की रिनोन प्लास्टिक सर्जन आपल्या रिजनमध्ये आहेत, त्यांनीही बर्न्स सेप्सिसवर अतिशय उत्तम असं टॉक दिलेलं आहे। त्या व्यतिरिक्त आपले डॉक्टर विनोद गोसावी हे बजाज हॉस्पिटलचे ICU इन्चार्ज, डॉक्टर वळसे एशियन हॉस्पिटलचे ICU इन्चार्ज, डॉक्टर अमोल कुलकर्णी दूत हॉस्पिटलचे ICU इन्चार्ज, हे सर्व उपलब्ध झालेले आहेत। आणि सर्व सेशन्स हे अतिशय इंटरॅक्टिव्ह होत आहेत आणि यातून PGचे स्टुडंट्स असतील त्यांना जास्तीत जास्त लर्न करायला मिळणार आहे। आणि त्या अनुषंगाने ही कॉन्फरन्स आयोजन आपण केलेली आहे आणि अतिशय सक्सेसफुली ती कॉन्फरन्स पार पडत आहे। धन्यवाद। विषय यात सर्वप्रथम की सेप्सिस कसा डायग्नोज करायचा किंवा जंतू संसर्ग कसा डायग्नोज करायचा, कसा लवकरात लवकर डायग्नोज करायचा, यावर डॉक्टर अक्षय छल्लानी यांनी विचार मांडलेत किंवा टॉक घेतलात। डॉक्टर संजित शशीधरन यांनी बायोमार्कर्स म्हणजे अजून कुठल्या नवीन टेस्ट आपल्याला ज्या उपलब्ध आहेत की त्यातून जंतू संसर्ग अजून लवकर कसा आपल्याला सापडता येईल, म्हणजे लवकर ट्रीटमेंट चालू करता येईल, त्यांनी याच्यावर डिस्कशन केलं। त्यानंतर डॉक्टर विनोद गोसावी हे इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे ज्या ठिकाणी प्रतिकारशक्ती कमी आहे त्या विषयावर आता त्यांचं लेक्चर चालू आहे की त्यामध्ये थोडंसं इन्फेक्शन वेगळ्या स्वरूपाचं असू शकतं, जसं की फंगल इन्फेक्शन असू शकतं, ते पण आपल्याला फाइंड आउट करणं फार गरजेचं आहे। त्याशिवायच डॉक्टर वळसे यांनी सोर्स कंट्रोल म्हणजे सेप्सिस जर किडनीमध्ये एखादं त्या ठिकाणी किडनीचा सोर्स असेल तर त्या ठिकाणी ड्रेनेज टाकणं किंवा एखादी लाईन इन्फेक्टेड झालेली असेल, कारण ICU मध्ये आपण डिफरंट टाईपच्या लाईन टाकत असतो, तर ती इन्फेक्ट झालेली असेल तर ती लवकरात लवकर काढणं, या विषयावर त्यांनी त्यांचा टॉक दिलेला आहे। आणि हा प्रत्येक टॉक इम्पॉर्टंट आहे। याशिवायच आयनोट्रोप्स किंवा व्हॅझोप्रेसर्स म्हणजे शॉक म्हणजे BP, सेप्सिसमुळे जर BP खूप कमी झाला तर त्याच्यासाठी काही औषधं असतात आणि ते डिफरंट प्रकारचे असतात। आणि मागच्या 30 ते 40 वर्षात कुठलं औषध कुठल्या प्रत्येक क्षणाला वापरलं पाहिजे यावर कंटिन्युअस रिसर्च चालू आहे, तर त्यावर ते डिटेलमध्ये त्यांनी आज इथे डिस्कस केलेलं आहे। सर, आज घडीला जे कॅन्सर झालं, BP, शुगर झालं, हे आजारांचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे, याबद्दल लोकांना काय सजेशन द्यायचं? आता दोन गोष्टी आहेत की पॉप्युलेशन जेवढी वाढलेली आहे
आणि सायन्स टेक्नॉलॉजी आल्यामुळे आपल्याला हे आजार लवकरात लवकर डिटेक्ट करता येत आहेत. म्हणजे आपण दुसरा त्याचा अँगल असाही घेऊ की ते आपल्याला इझिली डायग्नोज करता येत आहेत. तर काल जसं वर्ल्ड हायपरटेन्शन डे निमित्त इनफॅक्ट आम्ही सर्व STचे कर्मचारी यांचं बीपीचं टेस्टिंग केलं आणि ECG हे केलं. ऑलमोस्ट त्याच्यामध्ये 20% पेशंटला बीपी आढळून आला आणि त्यातही म्हणजे 2% जुने बीपी होतात, पण 18% म्हणजे नवीन बीपी होणाऱ्याची संख्या खूप होती. त्यांना माहीतच नव्हतं, कारण कधी कधी त्रासच काही होत नाही आणि त्रास झाला नाही तर मग पेशंट हॉस्पिटलला जात नाही. साधारणतः वयाच्या 35 किंवा 40 वर्षानंतर आपण रेग्युलरली वार्षिक चाचणी गरजेचं आहे. त्यात साधे सिंपल टेस्ट असतात ज्याची कॉस्ट खूप जास्त नाहीये, की CBC असेल, क्रियाट असेल, ECG असेल, हे करून घेणं आणि साधं बीपी चेक करणं. यातून काय होईल की लवकर डायग्नोसिस होईल. म्हणजे आज बीपी किंवा डायबिटीसमुळे डेथ होत नाही, त्याच्यामुळे पॅरालिसिस होतो किंवा अटॅक होतो, याच्यामुळे डेथ होते. पण ह्या अर्ली आपण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर प्रिव्हेन्शन केलं, यांची ट्रीटमेंट आपण लवकर केली तर डेफिनेटली पुढचे जे धोके असतात ते आपण टाळू शकतो. तर हे माझा महत्त्वाचा सल्ला, मी स्वतः एक ICU तज्ञ आहे, हा महत्त्वाचा सल्ला सर्व पब्लिकसाठी असेल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही वार्षिक चाचणी करा ना. आपण जेवणावर खूप खर्च करतो, आपण गाडी असेल त्याच्यावर आपण त्याची सर्व्हिसिंग आपण रेग्युलर करतो, पण आपल्या शरीराची सर्व्हिसिंग आपण रेग्युलरली करत नाही, तर ती अतिशय महत्त्वाची आहे. तर हा माझा सल्ला राहील. तर आपलं नाव आणि पद. मी डॉक्टर योगेश लक्कस, सचिव IMA छत्रपती संभाजीनगर. फार फार अभिनंदन सर. या तुम्ही जे ब्लड डोनेशन कमिटी महाराष्ट्र राज्याचे चेअरपर्सन आहात, त्याबद्दल सर आपला फार फार अभिनंदन. सर आजचा जो कार्यक्रम झालेला आहे याबद्दल काय सांगाल? सर्वात अगोदर मी डॉक्टर सचिव IMA AMS प्रेसिडेंट जालना व मी आज संभाजीनगर आलेलो आहे. मराठवाडा सेप्सिस कॉन्क्लेव्ह हे अंडर इंडियन मेडिकल असोसिएशन संभाजीनगर ब्रांच अंडर द डायनामिक प्रेसिडेंट ऑफ रिस्पेक्टेड डॉक्टर अनुपमजी टाकळकर अँड डॉक्टर योगेश लक्कास यांनी हा मराठवाडा सेप्सिस कॉन्क्लेव्ह 2025 आयोजित केलेले आहे. यामध्ये मी सांगू इच्छितो पूर्ण संभाजीनगर नव्हे, मराठवाडा नव्हे, महाराष्ट्रातून डेलिगेट्स व चांगले फॅकल्टीज म्हणजे स्पीकर्स आलेले आहे अँड चांगला प्रतिसाद आहे. IMA नेहमी संभाजीनगर अपग्रेड करत असतो अँड लेटेस्ट इन्फॉर्मेशन इन सेप्सिस जे आजच्या सेप्सिस कॉन्क्लेव्हवर आहे, फार चांगले लेक्चर्स चालू आहे. सर आज ब्लड डोनेशन कमिटीवर आहात सर, ब्लड डोनेशन बद्दल काय सांगाल? ब्लड प्रत्येक माणसाने 3 महिन्यात कंपल्सरी डोनेट केलं पाहिजे. मी सर्वांना सांगतो, नेहमी माझं प्रत्येक लेक्चर असते, मोटिवेशन लेक्चर असते आणि जनताला आव्हान असतं की ब्लड कुठेही फार्मसीवर भेटत नाही, काउंटरवर भेटत नाही, यू हॅव टू डोनेट. म्हणून जे ब्रीथ वाक्य आहे, ब्लड डोनेशन, रक्तदान महान दान. अँड आपले पिक्चरचे हिरो ते रिअल हिरोज नव्हे, तर जे रक्तदाता आहे ते रिअलचे हिरो आहे. आमचे रक्तदाता रिअल हिरोज आहे. तर ब्लड डोनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक माणसाने दिलेच पाहिजे. हे हा मानवताचा कार्य आहे. आम्ही सर्व रक्तदातांना सल्यूट करतो. निस्वार्थ भावनाने या भारतवर्षासाठी, राष्ट्रासाठी ते डोनेशन करतात आणि आमची कोशिश असतं कोणताही सण असो त्यामध्ये 100+ ब्लड डोनेशन झाले पाहिजे. त्या अनुषंगाने आपला हिमोग्लोबिन तपासून होऊन जातो आणि रक्त जे गलतफहमी आहे की मी कमजोर होतो, तसं काही नाही. 3 महिन्यात परत तुमचं रक्त तयार होतं. त्यामध्ये आपले RBC झाले, WBC झाले, प्लेटलेट झाले, याला आम्ही कंपोनंट थेरपी म्हणतो. तो यू सेव्ह 3 लाईव्स इन ब्लड डोनेशन. आणि त्यानंतर कुठलाही तुम्हाला कमजोरी वगैरे काही येत नाही. समाजात जे जवळजवळ 80% लोक असे आहेत की रक्त देण्यासाठी घाबरतात. अशा लोकांना त्यांचा ज्ञानाचा अभाव आहे. म्हणून आमचे नियमित लेक्चर्स होतात, अपडेट होतात ब्लड ट्रान्सफ्युजन वर. चांगले ब्लड बँक जे आहे त्यांचं फार चांगलं कार्य आहे. आणि त्या नंतर तुम्हाला रिप्लेसमेंट जे डोनर्स असतात त्यांना आम्ही रिप्लेसमेंट मिनिमम चार्जेस मध्ये, ज्याचे जे चार्जेस असते किटचे, फक्त तेवढंच असतं त्यामध्ये. आता जे लोक घाबरतात यांना मी त्यांना सांगू इच्छितो ॲज अ चेअरमॅन ऑफ द ब्लड डोनेशन कमिटी महाराष्ट्र, बिलकुल घाबरायचं नाही, काहीच होत नाही. आमची पूर्ण टीम असतात, डॉक्टर असतं, मेडिकल ऑफिसर असतात,
त्यामध्ये आम्ही पोस्ट ट्रान्सफ्युजन ग्लुकॉन डी, एनर्जाल ड्रिंक, ग्लुकोज पावडर, कॉफी हे बेसिक आहे पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्या अगोदर तुमचं आम्ही हिमोग्लोबिन तपासतो. हिमोग्लोबिन कमी असलं तर आम्ही घेत नाही. तुमचा बीपी, ब्लड प्रेशर तपासतो. कोणाला एन्झायटी असते तर वी काउन्सिल देम ऑल्सो. लोकांना असं वाटतं सर, मी जर रक्त दिलं तर याच्यानंतर मी कमजोर होईल, माझ्या शरीरामध्ये रक्त नाही. ते त्यांची गैरसमज आहे. तर तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, काही गलतफहमी बाळगू नका. तुमचा हिमोग्लोबिन चांगला आहे, नॉर्मोटेन्सिव्ह आहे, क्रोनिक काय एलिमेंट्स नाही आहे, तर तुम्ही पुढाकार घ्या, समोर या, सर्वांना आव्हान द्या. जे ब्रीदवाक्य असतं की एक लोगों ने 3 को बोलना चाहिए. हा देश, हा मातृभूमीसाठी आम्हाला मानवताचा कार्य करायचे आहे. आणि एवढी सर्जरी होतात, डिलिव्हरीज होतात, अनिमियाचे पेशंट असतात, त्यांना तो ब्लड लागणार ना. आमचे कोण बंधू आहे, आमचे भाऊ आहे, आमचे परिवारातले लोक आहे, सदस्य आहे. सो डेफिनेटली हा मानवताचा कार्य आम्हाला निस्वार्थपणे करायचे आणि सर्व करू लागले. बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली, 26 जानेवारी झाला, 15 ऑगस्ट झाला, 26/11 हमला झाला, महात्मा फुले दिवस झाला, जयंती दिवस. तर हे आम्ही वेळोवेळी आपल्या लोकमध्ये खूप मानवता आहे आता मला भास आहे. अँड आय रिअली सल्यूट टू द प्युपिल ऑफ माय ब्राईट नेशन भारत माता. लोकांनी जर निरोगी राहावं यासाठी तुम्ही काय करणार? डेफिनेटली स्वतःला मी फिट इंडिया ब्रँड अँबॅसेडर पण आहे. आता HDO 100 डे ऑफ रनिंग माझा चालू आहे. स्वतःसाठी 1 तास दिलंच पाहिजे. हा शरीर एक मंदिर आहे. या मंदिरमध्ये तुम्ही 24 तास राहता. तर रिस्पेक्ट युअर बॉडी. डिवाइड युअर डे. मॉर्निंगचा 1 प्रहर झाला, त्यामध्ये तुम्हाला रनिंग, जॉगिंग, योगा, जुडो, कराटे जे आवडता. आपले कॅलरीज इनपुट आणि आउटपुट बॅलन्स झाला पाहिजे. तो झाला एक डाएट. आपला 1800 कॅलरीज आहे. जास्त कॅलरीज घेऊ नका. फास्ट फूड अवॉइड करायचे. आणि झोप 6 ते 7 तास झोपायलाही पाहिजे. इन दिस वे यू मेंटेन योर गुड बायोलॉजिकल क्लॉक. वेळेवर झोपायचे. और मैं सभी भारतवासियों को हमेशा मेरे फिटनेस के माध्यम से कहता हूँ कि उगता हुआ सूरज देखिए, सी द ब्राइट सनलाइट, एंड देन रन इन गुड सनलाइट ऑल्सो. टेक विटामिन D, B12. वेळोवेळी आपला लिपिड प्रोफाईल, 3 महिन्याचा साखर साला, HbA1c ते तपासा. आणि आमचा जे रिसर्च पण चालू आहे, ओबेसिटी फ्री इंडिया व डायबिटीस मुक्त भारत. आणि आमच्या प्रधानमंत्र्यांनी स्वतः आता सांगितले ओबेसिटी म्हणजे स्थूलता. 10% तुमचं ऑइल कट डाऊन करा जेवणमध्ये, इंटेकमध्ये. सर आपलं नाव आणि पद सांगा. मी डॉक्टर कैलास सचदेव, MD पॅथॉलॉजी, सिनियर पॅथॉलॉजिस्ट, ब्लड डोनेशन ड्राईव्ह कमिटी महाराष्ट्र राज्य चेअरमॅन, IMA AMS प्रेसिडेंट जालना जिल्हा, फिटनेस अँबॅसेडर, HDO 100 डे ऑफ रनिंग चॅलेंजचा ब्रँड अँबॅसेडर अँड अँबॅसेडर ॲट नॅशनल मॅरेथॉन्स. मेरा नाम शेख बुरहान है और हम प्लैनेट मेडिकल सिस्टम से जालना में हमारा ऑफिस है. हम लोग मेडिकल इक्विपमेंट्स में काम करते हैं. ICU से रिलेटेड पूरा ICU OT का सेटअप करते हैं. जैसा कि इधर अभी वेंटिलेटर है, ये मल्टीपैरा मॉनिटर है, ये ECG मशीन्स है, ये सिरिंज पंप, इन्फ्यूजन पंप्स है, ये NST मशीन है गायनेकोलॉजिस्ट के लिए. तो ये सारे नाइडेक के प्रोडक्ट्स है और ये सब टाइम टेस्टेड मशीन्स है. मार्केट में ये कंपनी काफ़ी टाइम से ऑपरेट कर रहा है. और अभी इधर इसका डीलरशिप हम लोगों ने लिया है जालना, औरंगाबाद, बीड़, परभनी, ये पूरा एरिया के लिए. ये सब न्यू टेक्नोलॉजी का सर? हाँ, ये सब अपडेटेड टेक्नोलॉजी के मशीन से पूरे. इक्विपमेंट तो मार्केट में तो बहुत सारे हैं सर. हाँ. इसके अंदर क्या खासियत है सर आपको? खासियत ये सर, अभी जो हमारा ट्रांसपोर्ट वेंटिलेटर है, ये वेंटिलेटर का ऑप्शन किसी के पास भी मार्केट में अभी नहीं है. ये आपको न्यूनेटल के लिए, एडल्ट के लिए, पीडियाट्रिक के लिए, तीनों के लिए काम करेगा. डेडिकेटेड ICU में भी आप इसको यूज कर सकते हैं. प्लस इसको आप ट्रांसपोर्ट वेंटिलेटर से भी यूज कर सकते हैं क्योंकि इसका ये लाइट वेट है एकदम. ये 2.5 से 3 किलो का इसका वेट आता है. तो आप इसको ट्रांसपोर्ट के लिए भी यूज कर सकते हैं. ये वेंटूरी प्रिंसिपल पे काम करता है. ये प्रिंसिपल पे काम करने वाले वेंटिलेटर्स मार्केट में भी नहीं है. ये ब्राजील मेड वेंटिलेटर है, मैग्नामेट का. इसके सोल इम्पोर्टर्स है हम लोग ये एरिया में. आपसे कांटेक्ट करने के लिए आपका कांटेक्ट नंबर, एड्रेस वगैरह? कांटेक्ट नंबर है ना, मेरा कार्ड है. आपका नंबर और कांटेक्ट? हाँ, 9970195615.
ये नंबर पे आप कांटेक्ट कर सकते हैं। एड्रेस हमारा जालना में है, सरोजिनी देवी रोड, जालना। नमस्कार, मेरा नाम सुब्रत हलदार है। मैं नागपुर से बिलोंग करता हूँ और नाइडेक कंपनी का सर्विस इंजीनियर हूँ मैं। यहाँ पे आप देख सकते हैं नाइडेक कंपनी के सारे जो प्रोडक्ट्स रखे हैं, फेटल मॉनिटर है, सिरिंज पंप है, इन्फ्यूजन पंप, पोर्टेबल मॉनिटर्स भी है, ECG 3 चैनल, ECG 12 चैनल और वेंटिलेटर है यहाँ पे। थोड़ा से यहाँ पे आएंगे, मैं बता दूँ प्रोडक्ट के बारे में। मैग्नेमेट कंपनी के वेंटिलेटर है जो कि 16 साल से ओनली वेंटिलेटर पे डील करती है। ये जो वेंटिलेटर है मार्केट में फिलहाल ये एक ऐसी वेंटिलेटर है जो किसी के पास है नहीं, जो कि न्यूनेटल, पीडियाट्रिक और एडल्ट में ये डिलीवर करता है। ये वेंचुरी बेस्ड वेंटिलेटर है जो कि ट्रांसपोर्ट विथ आप डेडिकेटेड ICU में आप यूज कर सकते हैं। लाइट वेट मशीन है, 4.5 आवर्स का आपका बैटरी बैकअप है यहाँ पे। ठीक है, यहाँ पे कुछ फंक्शंस दिए हैं, जैसे कि यहाँ पे होल्ड एंड रेस्पिरेटरी का जो दिया है यहाँ पे। ठीक है, मल्टीपैरा मॉनिटर से यहाँ पे संभाजी नगर में फर्स्ट टाइम हम इसको इंट्रोड्यूस करा रहे हैं IMA के थ्रू। ठीक है, और क्या नाम है? मेरा नाम सुब्रत है, नाइडेक सर्विस इंजीनियर हूँ मैं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.